लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा अजितदादा पवार गट असंघटित कामगार सेल जिल्हा अध्यक्ष संतोष ननावरे. आमचा जो सेल आहे तो कामगार वर्गाच्या साठी काम करतो अजितदादांच्या नेतृत्वाखाली. तरी जे असंघटित कामगार आहेत त्यांचे काय प्रश्न असतात ते आम्ही वेळोवेळी मांडत असतो. त्यातील आज एक प्रश्न असा आहे की जे गॅस कामगार आहेत, गॅस 11 तालुक्यात भरपूर एजन्सी आहेत, तर त्यातले जे कामगार आहेत त्यांची होणारी पिळवणूक त्याबद्दल आज आम्ही निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना आज दिलेलं आहे. तरी त्यांच्या काही समस्या आहेत त्या आम्ही आज त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना सांगितले. तरी त्यातली प्रमुख जी समस्या आहे किमान वेतन वाढ. म्हणजे काय होते, कागदावर त्यांना दाखवलं जाते एक वेतन 10,000 दाखवलं जाते, 5,000 भेटते आणि सह्या अगोदर घेतली जाते आणि ते नंतर काय त्यांचे असते धागेदोरं त्याच्यामार्फत ते मॅनेज केलं जातं. ते कवर दाखवलं जातं. त्यांना PF ची काही सुविधा नाही. म्हणजे उद्या 20-30 वर्षानंतर नोकरी सोडल्यानंतर त्यांना कशाचा आधार नाही. एकदम म्हणजे बेवारच झाला कामगार. बरं, दुसरी गोष्ट, इतके दिवस काम करून पण जर त्याला दुखापत झाली, गॅसची टाकी पडली, काय झालं तरी त्याला काहीही सुविधा देत नाही. डॉक्टरची काही सुविधा 1 रुपया देत नाही, विमा देत नाही, पगार नाही. परत म्हणजे त्या कामगाराचं उलट त्यावेळेस किती हाल होतं. म्हणजे त्याच्यावर एक हे केलं पाहिजे. परत हमाली करून घेते त्यांच्याकडून आणि हमालीचे वाचलेले पैसे ते वर दाखवून ते हमालीचे पण पैसे ते हे करून घेतात. तरी आणि मस्टरवर पण सही करून घेतात कोऱ्या आणि नंतर ते दाखवतात असं की हे. तरी त्या ह्याच्यात 11-12 तालुक्यात आपल्या मोठ्या एजन्सी आहेत सगळ्या, तर त्या गेलेले व्हायला लागल्या. तरी ते कामगारांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी जे पुरवठा विभाग आहे, जिल्हाधिकारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांनी 15 दिवसाच्या आत हे सर्व मागण्या आम्ही ज्या केलेल्या आहेत त्याच्यावर विचार करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांच्यात धडक टाकून त्यांना जे होते जर नाही झालं तर आम्ही हा विषय येणाऱ्या 15 दिवसात यांचा फॉलोअप घेऊन अजितदादा पवार यांच्या कानावर हा सगळा विषय मुंबईला जाऊन आम्ही सांगणार आहे आणि तिथनं पुढं मग होणारी कारवाई ते होईल. त्यासाठी आम्ही पांडत राहू. 15 दिवस अजून त्यांना वेळ दिलेला आहे आम्ही. तरी अजून माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती घेऊन सर्व एजन्सीची माहिती घेतलेली आणि त्याचा फॉर्म आज भरलेला आहे. आम्ही माहितीच्या अधिकारावर सर्व एजन्सीची कामगारांच्या संदर्भातल्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही मागवलेले. त्याची पण आम्ही घेऊन 15 दिवसात त्याचं नियोजन करतो. तरी किमान वेतन प्रमाणे शासनाचा जो नियम आहे त्याप्रमाणे कामगारांची पगार होतोय का नाही हे कामगार आयुक्त यांनी त्याची चौकशी करावी सगळ्या एजन्सींची आणि त्यामध्ये सगळी चौकशी करून आणि त्याचे त्यांनी लक्ष ठेवून ते सगळं ऑडिट घ्यावं. आणि आमच्या सर्व शासनानं गांभीर्याने नाही घेतले आणि ह्याच्यावर कारवाई नाही झाली तरी आम्ही जिल्ह्यातले सर्व कामगार 15-20 दिवसांनी सर्व जिल्हा कार्यालयावर सर्व एकत्र जमू. आम्ही इथनं आम्ही कामगार आयुक्तापर्यंत मोठा मोर्चा काढू आणि परत जे काय होईल त्याला जिम्मेदार शासन राहील. त्यामुळे शासनानं योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी.